नमस्कार मित्रांनो. रहस्यमय भयकथा या आपल्या मराठी हॉरर यूट्यूब चॅनलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, मागील कथेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशीच एक भयानक आणि रहस्यमय कथा घेऊन आलो आहे. ही कथा ऐकून तुमचे मनोरंजन तर नक्कीच होईल, पण त्यासोबत तुम्हाला भीतीही वाटल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या कथेला आपण सुरुवात करूया. पण कथा सुरू करण्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि शेजारीच दिलेले घंटीचे बटनही दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, माझे नाव परशुराम आहे. मी गेल्या बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्रातच राहत आहे, पण माझे मूळ गाव हे उत्तर प्रदेश आहे. मित्रांनो, जेव्हा मी पहिल्यांदा महाराष्ट्रात आलो तेव्हा माझ्यासोबत एक अशी भयानक घटना घडली जी मला आज सुद्धा आठवल्यावरती माझ्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही. आणि हीच घटना आज मी तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. आणि मला खात्री आहे की ही कथा ऐकून तुमच्याही अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, 20 वर्षांपूर्वी मला मुंबईच्या एका मोठ्या कंपनीतून जॉबसाठी कॉल आला होता आणि त्याचमुळे मी मुंबईमध्ये आलो होतो. सुरुवातीला काही दिवस मला कंपनीने राहण्याची आणि खाण्याची सोय केली होती, पण इथून पुढे आता मला स्वतः राहण्याची आणि खाण्याची सोय करायची होती. त्यामुळे मी मुंबईमध्येच एक 2 BHK फ्लॅट शोधू लागलो होतो, कारण मी माझ्या आईवडिलांना सुद्धा इथेच घेऊन येणार होतो, कारण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. पण अडचण अशी होती की मुंबईमध्ये फ्लॅट मिळणे खूपच अवघड होते आणि जे फ्लॅट मला भेटत होते ते माझ्या बजेटच्या खूपच बाहेर होते. आणि त्यामुळे मी ठरवले की आता फ्लॅट मी मुंबईच्या बाहेरच बघेल, जेणेकरून मला तिकडे थोडे भाडेही कमी असेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो, माझा हा निर्णय माझ्या आयुष्याची एक भयानक आठवण बनून गेला. आता मी फ्लॅट शोधत शोधत नेरूळला पोहोचलो होतो. मित्रांनो, 20 वर्षांपूर्वी नेरूळ हे ठिकाण आजच्या सारखे डेव्हलप तर नव्हतेच. तिथे खूप सारे जंगल एरिया होता आणि ज्या एरियामध्ये काम चालू होते तो एरिया अंडर डेव्हलपच होता. आता चौकशी करत असताना मला समजले की नेरूळ रेल्वे स्टेशन पासून 5 किलोमीटरच्या आतमध्ये एक सोसायटी आहे, जिथे 3 BHK फ्लॅट भाड्याने द्यायचा होता. खरं तर हा फ्लॅट माझ्या गरजेपेक्षा खूपच मोठा तर होताच, पण जर फ्लॅटचे भाडे माझ्या बजेटमध्ये असेल तर तो फ्लॅट घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणून तो फ्लॅट पाहण्यासाठी मी गेलो होतो. पण मित्रांनो, खरं तर मी इथेच फसलो होतो. मी त्या सोसायटीपाशी पोहोचलो. ती सोसायटी फार अशी जुनी तर नव्हतीच, पण फार नवीनही नव्हती. सोसायटीच्या आसपास दुसरी कोणतीच सोसायटी किंवा घरे नव्हती आणि आसपास सगळी झाडे झुडपेच होती. मी सोसायटीच्या त्या फ्लॅटमध्ये गेलो, जो फ्लॅट बघण्यासाठी मी इथे आलो होतो. तो फ्लॅट सोसायटीच्या एकदम टॉप फ्लोअरवरती होता. ती सोसायटी 4 मजल्यांची होती. तिथे लिफ्ट वगैरे तर काहीच नव्हते, पण फ्लॅट खूपच मोठा आणि फुल्ली फर्निश्ड होता. फ्लॅटची सजावटही खूपच चांगल्या पद्धतीने केलेली होती आणि खिडकीतून दिसणारा व्ह्यू तो तर खूपच सुंदर होता.
मला तो फ्लॅट खूपच आवडला. मी फ्लॅटच्या मालकाला त्या फ्लॅटच्या भाड्याबद्दल विचारले आणि ते फ्लॅटचे भाडे ऐकून माझे डोळेच पांढरे पडले. कारण तो फ्लॅट 3 BHK तर होताच, पण त्याचे भाडे 2 BHK पेक्षाही कमी होते. मित्रांनो, खरं तर मला विश्वासच बसत नव्हता की ते फ्लॅटचे भाडे इतके कमी आहे. आणि मी मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या फ्लॅटच्या मालकाला डिपॉझिट देऊनही टाकले. आणि हीच माझी सगळ्यात मोठी चुकी ठरली. कारण मित्रांनो, इतका मोठा फ्लॅट कोणी मला इतक्या कमी रेंटवरती कसा काय देऊ शकतो, याचा विचार मी त्यावेळी केलाच नाही. आणि याचेच भयानक परिणाम मला पुढे जाऊन भोगावे लागले. आता पुढच्याच हप्त्यांमध्ये मी आईवडिलांना घेऊन त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. तो फ्लॅट बघून आई बाबा खूपच खुश झाले होते. फ्लॅट माझ्या ऑफिसपासून थोडा दूर असल्यामुळे मला जाणे येण्यासाठी थोडा जास्तच वेळ लागत होता. पण त्या व्यतिरिक्त बाकी सर्व काही ठीक होते. आता आम्हाला त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊन जवळपास 4-5 दिवस झाले होते आणि सगळं काही व्यवस्थित होते. पण तेव्हाच अचानक घरामध्ये विचित्र गोष्टी घडायला सुरुवात झाल्या होत्या. घरातील एका ठिकाणी ठेवलेले सामान आम्हाला दुसऱ्याच ठिकाणी मिळत असे. सुरुवातीला आम्हाला वाटायचे की कदाचित घरातील त्या वस्तू आमच्यापैकीच कोणीतरी हरवल्या असतील. पण हळूहळू आमच्या लक्षात यायला सुरू झाले की आमच्या तिघांपैकी कोणीही त्या वस्तूंना हातच लावलेला नसायचा. एवढेच नाही तर जेव्हा आम्ही फ्लॅटमधून बाहेर जात येत असे तेव्हा शेजारी लोक आम्हाला एका विचित्र नजरेने बघत असायचे. जणू काही त्यांना असे काही माहीत होते जे आम्हाला माहीत नव्हते. आणि एके दिवशी ते घडले ज्याचा विचार आम्ही स्वप्नातही केला नव्हता. त्या दिवशी माझी सेकंड शिफ्ट होती. मी रात्री 2 वाजता घरी येणार होतो आणि माझ्या आईला सवय होती की जोपर्यंत मी घरी येऊन जेवत नाही तोपर्यंत ती झोपतच नसायची. त्या दिवशी रात्रीचे 1 वाजले होते. आई देवाची माळ जपत बसली होती. जप करत असताना आईला जाणू लागले की माळ हळूहळू गरम होऊ लागली आहे. सुरुवातीला आईला वाटले की तिला कदाचित भास होत असेल, पण काही मिनिटातच त्या माळेमधून अचानक धूर निघू लागला. आई खूपच घाबरली. तिने ती माळा देवापाशी नेऊन ठेवली. पण त्या दिवशी आईला भास सुरू झाला होता की आता काहीतरी विचित्र नक्कीच घडणार आहे. आणि तेव्हा सुरू झाली ती भयानक घटना ज्यामुळे आज मी तुम्हाला ही कथा सांगत आहे. आई देवासमोर बसली. घरात खूपच शांतता होती आणि इतक्यात बाथरूम मधून एक आवाज आला. तो आवाज नळातून पाणी पडण्याचा होता. आई उठून बाथरूम मध्ये गेली आणि तिने पाहिले की नळातून पाणी सांडत होते. आई विचारात पडली की नळ तर बंद होता, मग अचानक हा नळ कुणी चालू केला? आणि घरात तर कोणीच नव्हते. आईने तो नळ पुन्हा बंद केला आणि परत हॉलमध्ये येऊन बसली. आई डोळे बंद करून बसलीच होती की पुन्हा तेच घडले. बाथरूम मधून परत नळातून पाणी पडण्याचा आवाज आला. आई पुन्हा बाथरूम मध्ये गेली आणि पाहते तर काय, नळ परत कोणीतरी चालू केला होता. आईने परत तो नळ एकदम घट्ट बंद केला आणि बाबांच्या खोलीत जाऊन त्यांना उठवू लागली. पण बाबा खूपच गाढ झोपेत होते. त्यामुळे आई पुन्हा हॉलमध्ये येऊन बसले आणि मित्रांनो, पुन्हा तेच घडले.
परत नळातून पाणी पडण्याचा आवाज येऊ लागला. आईने पुन्हा जाऊन तो नळ बंद केला. मित्रांनो, असे 2-3 वेळा आणखीन घडले. आता मात्र आईला भीती वाटू लागली होती. तिला आता जाणू लागले होते की तिच्या सोबत हे काहीतरी विचित्रच घडत आहे. आणि एकदम तिला जाणवले की बाथरूममध्ये कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येत आहे. आई उठली आणि बाथरूमच्या दिशेने जाऊ लागली. आणि जशी ती बाथरूमपाशी गेली तेवढ्यात घरातील एकदम लाईट गेली. आईने कसाबसा तो नळ बंद तर केला आणि हॉलमध्ये जाण्यासाठी ती पुन्हा मागे वळाली. आणि जशी ती मागे वळाली तसे समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिने आता घरामध्ये जे पाहिले होते त्याचा विचार आम्ही कोणीच आणि कधीच केला नव्हता. मागे वळताच आईने पाहिले की तिच्या समोर एक बाई उभी आहे, जिचे पाय जमिनीवरती नव्हते. तिचे केस मोकळेच होते आणि डोक्यातून रक्त वाहत तोंडावरून ते खाली पडत होते. डोळे लाल भडक, जसे काय त्यात आगच लागली होती आणि पूर्ण चेहरा जळालेला होता. तिला पाहून आई जोरात किंचाळली आणि तेवढ्यात लाईटही आली. आईचा आवाज ऐकून बाबा बाथरूम मध्ये पळत आले आणि त्याच वेळी मी सुद्धा घरी पोहोचलो होतो. आम्ही आईला शांत करत बाहेर आणले. काही वेळाने आई शांत झाली आणि तिने घडलेली सर्व घटना आम्हाला सांगितली. पण मित्रांनो, मी आणि बाबा असल्या गोष्टींना कधीच मानत नव्हतो. त्यामुळे आम्हीच आईला समजवले की आई, असे काही नसते. कदाचित तू रात्रीची जागरण करत असते, त्यामुळे तुला असला भास झाला असावा. पण आई आम्हाला वारंवार समजावत होती. मी आईला तिच्या खोलीत घेऊन गेलो आणि तिला झोपवले आणि मी पुन्हा बाथरूम मध्ये जाऊन पाहिले, पण नळ अजिबात खराब नव्हता. त्यामुळे मी सुद्धा परत येऊन माझ्या खोलीत झोपी गेलो. आता ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घेतली आणि एका प्लंबरला बोलावून आणले. प्लंबरने नळ तपासला, पण त्याला नळामध्ये कुठेच लिकेज दिसले नाही. आणि आता माझी खात्री झाली होती की काल रात्री आईसोबत जे काही घडले होते तो फक्त एक भासच होता. पण आई हे मान्य करतच नव्हती. ती सतत त्या घटनेबद्दल सांगत होती. आता या घटनेला 1-2 दिवस उलटूनही गेलते आणि ही बातमी आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा पसरली. तेव्हा आम्हाला आजूबाजूचे लोक त्या घटनेबद्दल विचारू लागले होते आणि त्या घरात तुम्ही थोडे जपूनच राहा असे आम्हाला समजावून सांगू लागले होते. आमच्या सोसायटीच्या वॉचमॅनने एके दिवशी मला थांबवले आणि मला सांगितले की, साहेब, तुम्हाला माहित आहे का, ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहत आहात त्या फ्लॅटमध्ये एक आत्मा आहे. वॉचमॅनच्या या वाक्यावर मला त्याचा खूपच राग आला आणि मी त्याला रागावत म्हणालो की तू आमच्या घराबद्दल उगीच अशा अफवा उडू नकोस, नाहीतर फ्लॅट मालकाला तुझी मी कंप्लेंटच करेन. तेव्हा तो वॉचमॅन खूपच घाबरला आणि त्याने माझी माफी मागितली. पण मित्रांनो, या वेळीपर्यंत माझ्या मनात सुद्धा आता थोडे विचित्र विचार येऊ लागले होते. कारण सोसायटीमधील सगळे लोक त्या फ्लॅटबद्दल असे का म्हणत असतील, हा प्रश्नच आता मला पडू लागला होता. आणि माझ्या या प्रश्नाचे उत्तर मला येणाऱ्या काही दिवसातच मिळणार होते. त्या दिवशी अमावास्याची रात्र होती. बाहेर एकदम काळा गोप अंधार पडलेला होता. रस्त्यावरची कुत्री जोरजोरात भुंकत होती. जणू काही त्यांना काहीतरी दिसत होते जे बाकी लोकांना दिसत नसावे. मी माझ्या खोलीतच झोपलो होतो
आणि जवळपास रात्रीचे 1 वाजले असतील. खोलीत एक भयान शांतता पसरली होती. तेव्हा कसल्या तरी आवाजाने माझी झोप उघडली. मी खोलीत इकडे तिकडे पाहिले, पण मला काहीच दिसले नाही. त्यामुळे मी पुन्हा झोपू लागलो. काही वेळ खोलीत पुन्हा शांतता पसरली, पण परत तोच आवाज आला. मी डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता. कारण मी पाहिले की माझ्या बेडच्या वरती असलेल्या छताला एक विचित्र आकृती लटकलेली होती. ती एक बाई होती. माझे हातपाय सुन्न पडले होते. माझ्यात उठून बाहेर पडण्याची सुद्धा ताकद उरली नव्हती. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या बाईचा आकार हळूहळू मोठा होऊ लागला होता. त्यामुळे ती आणखीनच भयानक दिसत होती. माझ्या डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. माझे हृदय जोरजोरात धडकत होते. आता मला वाटले की आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. पण न जाणे कुठून एक चमत्कार झाला आणि इतक्या रात्री आई माझ्या खोलीत आली आणि तिने रूम मधील लाईट चालू केली. आणि लाईट चालू करताच ती बाई, ती आकृती कुठेतरी गायब झाली. आईने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझे पूर्ण शरीर घामाने ओले झाले होते. आई मला काय झाले म्हणून विचारू लागली, पण मी आईला काही सांगितले नाही. तिचा हात पकडून मी तिला खोलीच्या बाहेर घेऊन आलो. बाबांना सुद्धा उठवले आणि आम्ही तिघे त्या फ्लॅटच्या बाहेर पडलो. आणि आता आम्ही सोसायटीच्या समोर येऊन थांबलो होतो. कारण आता त्या फ्लॅटमध्ये राहणे, तिथे झोपणे मला तर शक्य नव्हते. तेव्हा त्या घाबरलेल्या अवस्थेत मला त्या वॉचमॅनने पाहिले. तो माझ्याजवळ आला आणि त्याने मला विचारले की साहेब, काय झाले? तुम्ही असे घाबरलेले का आहात? मी वॉचमॅनला घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा वॉचमॅनने मला शांत करत खाली बसवले आणि मला त्या फ्लॅट बद्दल सांगू लागला. वॉचमॅनने मला सांगितले की साहेब, या फ्लॅटमध्ये तुमच्या अगोदर बरेच लोक राहायला आले होते, पण सगळेच 2-4 दिवसातच तो फ्लॅट सोडून पळून जातात. सोसायटी मधील त्याच फ्लॅटमध्ये असल्या घटना का घडतात? मी एकदम चिडून त्याला विचारले आणि त्या वॉचमॅनने मला जे काही सांगितले ते खूपच भयानक होते. वॉचमॅनने मला सांगितले की जेव्हा या सोसायटीचे काम चालू होते तेव्हा बरेच कामगार इथे कामासाठी आले होते. जवळपास दुसरे राहायला जागा नसल्यामुळे ते याच कन्स्ट्रक्शन मध्ये राहत होते. एके दिवशी रात्री एका नवरा बायकोमध्ये भांडण झाले आणि रागात नवऱ्याने त्याच्या बायकोला गळा दाबून मारले. आणि कन्स्ट्रक्शनच्या कामात काही अडचण यायला नको म्हणून बिल्डरने पोलिसांना पैसे देऊन ती केस दाबली. आणि ही सर्व घटना ज्या ठिकाणी घडली होती ती जागा म्हणजे तुमचा फ्लॅट आहे, ज्या ठिकाणी आता तुम्ही राहत आहात. सोसायटी बनल्यावर त्या फ्लॅटमध्ये एक जोडपे राहायला आले आणि त्यांच्या सोबत खूप विचित्र घटना घडू लागल्या होत्या. पण त्यांनी तो फ्लॅट सोडला नाही. आणि एके दिवशी एक अशी घटना घडली ज्याचा कुणालाच अंदाजा नव्हता. त्या फ्लॅटमध्ये राहत असलेला माणूस जेव्हा कामाला गेलेला असताना घरात त्याची बायको एकटीच होती आणि ती बाथरूममध्ये काम करत असताना पाय घसरून पडली. तिचे डोके त्या नळावरती आपटले आणि डोक्याला खूप मार लागला असल्यामुळे ती सुद्धा जागीच मेली. पण यामध्ये खरं काय, ती बाई कशामुळे मेली, तिचा पाय खरंच घसरला की तिला कोणी धक्का दिला,
हे कोणालाच माहिती नाही. आणि त्या दिवसापासूनच त्या फ्लॅटमध्ये त्या मेलेल्या दोन्ही बाईंचा आत्मा दिसू लागला. आणि जे कोणी त्या फ्लॅटमध्ये राहायला येत होते ते आत्मा त्यांना त्रास देऊ लागले. आणि तुमच्यासोबतही तेच घडले. हे ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. ती रात्र आम्ही सोसायटीच्या बाहेरच बसून काढली. आणि सकाळ होताच आम्ही सगळे सामान भरून तो फ्लॅट कायमचा सोडला. पण त्या दिवशी माझ्यासोबत जे काही घडले ते मी कधीच विसरू शकलो नाही. त्या दिवसानंतर कित्येक रात्र मला झोपच लागत नव्हती. मला सारखे वाटायचे की छतवरती कोणीतरी लटकलेले आहे आणि ते माझ्याकडेच एकटक पाहत आहे. तर मित्रांनो, हा होता माझा अनुभव. तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली कमेंट करून मला नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.